परीक्षेला असाही प्रश्न येतो, एका क्रिकेट खेळाडूच्या मागील 9 डावांतील सरासरी 55 आहे, त्याने 10व्या डावामध्ये किती धावा केल्यास त्याची एकूण सरासरी 60 होईल, असा प्रश्न विचारलेला आहे। मग काय करायचं, तर एकूण धावा बरोबर डाव गुणिले सरासरी। मग आता डाव किती आहेत, 9 डावातील, म्हणजे 9 गुणिले सरासरी आहे 55। मग 55 गुणिले 9 यांचा गुणाकार करूया। 9 5 45, 45 5 ह्याच्याला आले 4, 9 5 45 आणि 4 49, म्हणजे इथे आले आहेत 495। आता पुढे काय सांगितलं त्यांनी, 10व्या डावामध्ये किती धावा केल्यास त्याची एकूण सरासरी 60 होईल, म्हणजे 10 गुणिले 60 बरोबर किती येणार, 600। आता या 600 मधून आपण 495 वजा करूया। 600 मधून 495 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 105, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। समजलं कसं करायचं।